ॲक्च्युली हा कोर्टातून निकाल नाही आहे. पूर्वी तुकाराम मुंडे हे होते, सेक्रेटरी होते आपले दूध विकासचे. त्यावेळी त्यांनी ज्या संस्था दूध देत नाहीत काय म्हणजे राज्याचा विषय त्याच्याविषयी होता, असं काही जिल्ह्याचा. त्यावेळी आमच्या जिल्ह्यातल्या 1320 संस्थेनं तिने आपत्र ठरवलं होतं, त्याला स्थगिती दिली होती. त्यावेळेची दूध ह्यांनी राधाकृष्ण पाटलांनी स्थगिती घेतल्यानंतर पुढचे प्रोसिजर न झाल्यामुळे ह्या केसेस चालू झाल्या. आणि याने एकूण म्हणजे ठाकरेंनी 664 संस्था त्यातल्या अपात्र ठरवल्यात जिल्ह्यातल्या, आणि त्यातल्या पात्र मात्र 409 त्यांनी केल्यात. आता प्रश्न काय की दूध किती असावं, दूध असावं असा नियम आहे, आणि ते पण 240 दिवस त्यांनी घालावं वर्षातून. 365 दिवसापैकी 240 दिवस तिचे भरावेत आणि दूध घालावं असा नियम आहे. दूध किती घालावं, सरासरी किती असावं असा काही नियम नसल्या कारणानं ह्या अपात्र 644 जे दूध कमी आहे म्हणून त्यांनी काढलेले आहेत. ह्यासाठी जिल्ह्याचे सगळ्या उत्पादक जे असतील, संस्था असतील, ह्या जॉईंटला अपील करणार. आता ठराव आम्ही दाखलच करणार. ठराव दाखल केल्यानंतर याने रिजेक्ट केल्यानंतर जॉईंटला अपील करणार. जॉईंटचा निकाल घेऊन आम्ही हायकोर्टला जाणार. असं जे निर्णय ते कायम ठेवतात आपले. मग त्याला हायकोर्टच्या पर्याय नाही 644ला, आणि आम्ही ह्या पात्र करणार हे निश्चित. आम्ही सगळ्याच्या वतीने मी बोलले 664 लोकांना पात्र करणार. पण ही प्रोसेस पुरी करायला आम्हाला आम्ही पहिलं ठराव दाखल करणार 644 लोकांचा. ते रिजेक्ट झाल्यानंतर जॉईंटला जाणार. जॉईंटला असेल तिथं अपील करणार. तिथं रिजेक्शन आल्यानंतर हायकोर्ट जाणार, आणि हायकोर्टमध्ये आम्हाला न्याय मिळणार आहे. मला कारण मला माहिती नियमावलीत या बसत नाही असं, आणि सर्व या संस्था पात्र असं माझं म्हणणं आहे. याचा काय गोकुळच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल? काही नाही, परिणाम नाही आहे. लीड कधीच कमी जास्त होईल, पण त्यात काय सर्व पक्षाच्या संस्था येत आहेत. अमुकच एका गटाच्या किंवा अमुकाच्या पक्षाचं नाही, सर्व कमी जास्त प्रमाणात असेल तर तो फार मोठा इफेक्ट मला दिसत नाही. पण मला वाटतं या सगळ्याच पात्र होतील पुढे जाऊन प्रोसेसमध्ये. सर्वच पात्र होतील, ते कोणाही संस्था असून द्यात, हे मला खात्री आहे. ऐकून घ्या. मग तो उत्पादक शेतकरी आहे, ते संस्था प्रतिनिधी आहे, त्यांना न्याय नक्की मिळाला मला खात्री आहे. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.